पंढरपूरमध्ये अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। वारीची परंपरा आणि भक्तीचा ओघ असलेले पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा। विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला असे म्हणत लाखो वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात। परंतु या घटनेत काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, जो गरिबांचा दिनांचा वाली आहे। मात्र याच विठ्ठलाच्या दारात जेव्हा माणुसकीचा गळा घोटला जातो तेव्हा भक्तीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहतात। अशीच एक नुकतीच घटना एकादशीच्या दिवशी घडली, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। मग या घटनेत असं काय घडलं, तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल। यापूर्वी बऱ्याच वेगवेगळ्या मंदिरात अशा वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत, जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरून जातात। परंतु मग तुळजापूर ते कोल्हापूर या व्हिडिओ बनवणाऱ्या वारकरी लहानपणापासून पांडुरंगाचा भक्त होता। दर महिन्याला तो वारी करत होता, त्याचा तो शिस्ता होता। आणि यावेळेस त्याने ठरवलं की पंढरपूरला जाण्यापूर्वी तुळजापूरच्या भवानी मातेचे आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायचे। जेव्हा तो तुळजापूरला पोहोचला तेव्हा मंदिराच्या पायऱ्यावर त्याला अनेक दिव्यांग, वृद्ध आणि आजारी लोक भीक मागताना दिसले। भाविक मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मंदिरात सोन्याचे दागिने आणि भरमसाठ दान अर्पण करत होते। कोल्हापुरातही त्याला तेच दृश्य दिसले। पंचगंगेच्या तीरावर लोक दान धर्म करत होते, पण थंडीने कुडकुडणाऱ्या माणसाला पांघरायला कोणाकडे शाल नव्हती। या सर्व गोष्टींमुळे त्याचे मन आधीच विषण्ण झाले होते। त्याला वाटले कदाचित पंढरपुरात जिथे विठ्ठल राहतात तिथे परिस्थिती वेगळी असेल। परंतु जेव्हा तो व्यक्ती पंढरपुरामध्ये पोहोचला तेव्हा त्याला सुद्धा एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला। त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली। त्याने काही व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावरती ते व्हिडिओज प्रचंड व्हायरल झाले। मग त्या व्यक्तीला असा अनुभव काय आला तो तिथे पहा। तो पंढरपुरात पोहोचला, त्याला वाटलं परिस्थिती वेगळी असेल, परंतु विदारक वास्तव्य काही वेगळंच होतं। तो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाला। एकादशी दिवशी एकादश असल्याने चंद्रभागेच्या तीर आणि मंदिराचा परिसर भक्तांनी ओसांडून वाहत होता। विठ्ठल नामाचा गजर घुमत होता। नामदेव पायरीजवळ पोहोचल्यावर त्याला प्रचंड गर्दी दिसली। पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक आणि भाविकांची लगबग सगळीकडे होती। आता दर्शनाच्या रांगेत उभे राहण्यापूर्वी त्याने मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचे ठरवले। प्रदक्षिणा मार्गावर चालत असताना त्याला मंदिराच्या भिंतीला खेटून एक सरकारी रुग्णवाहिका उभी असलेली दिसली। ही रुग्णवाहिका कोणासाठी आहे हे पाहण्यासाठी तो कुतूहलाने जवळ गेला, पण तिथे जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। रुग्णवाहिकेसमोर माणुसकीचा मृत्यू। त्या पांढऱ्या शुभ्र रुग्णवाहिकेच्या चाकापासून अवघ्या 2 फुटावर एक भिकारी जमिनीवर तडपडत होता। त्याच्या एका पायाला प्रचंड मोठी जखम झाली होती। ती जखम इतकी जुनी होती की त्यातून रक्त बाहेर येत होते। त्यावर माशा गोंगावत होत्या। त्या माणसाचे डोळे मदतीसाठी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पाहत होते, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते। तो केवळ वेदनेने विवळत होता। म्हणजे त्याच्या साईडलाच रुग्णवाहिका उभी होती आणि दुसऱ्या बाजूला तो व्यक्ती तसा पडलेला अवस्थेत त्या व्यक्तीला दिसला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीचे काम आजारी माणसांना मदत करणे आहे, ती रुग्णवाहिका तिथेच होती, पण तिचा चालक किंवा कोणतीही वैद्यकीय मदत तिथे उपलब्ध नव्हती। रुग्णवाहिका ही केवळ एक शोभेची वस्तू बनून उभी होती। हजारो वारकरी त्या जखमीने सडलेल्या माणसाला ओलांडून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पळत होते। आता लोक दानपेटीत पैसे टाकत होते, पण समोरच्या जिवंत माणसाच्या जखमीवर मलम लावण्यासाठी कोणाकडे 2 मिनिटांचा वेळ नव्हता। हे जेव्हा त्या व्यक्तीनं पाहिलं तेव्हा त्यांनी पुढे काय केलं ते पहा तुम्ही आता। हे दृश्य पाहून त्या वारकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली। त्याच्याकडे डोळ्यांसमोर विठ्ठलाची ती सावळ्या रंगाची मूर्ती धुसर झाली आणि त्या विवळणाऱ्या भिकाऱ्याचा चेहरा हाच त्याला खरा देव वाटू लागला। त्याने आपला मोबाईल काढला आणि या भीषण वास्तवाचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली, कारण की त्याने ते पाहिलं की अक्षरशः हृदयद्रावक ते दृश्य होतं। एकीकडे रुग्णवाहिका तशीच उभी होती, पण दुसरीकडे तो व्यक्ती विवळत होता, परंतु त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही थोडा वेळ नव्हता। व्हिडिओमध्ये त्याने आपले दुःख आणि संताप व्यक्त करताना म्हटले की ज्या विठ्ठलाला आपण दिनांचा कैवारी म्हणतो, तो इथेच रक्त माणसांच्या रूपात मदतीसाठी ओरडतोय।
पण आपण दगडाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवण्यात मग्न आहोत। जर या पंढरपुरात जिवंत माणसाला किंमत नसेल तर मी पुन्हा कधीही या पंढरपूरच्या वाटेला येणार नाही। ही वारी ही भक्ती सगळा ढोंगीपणा आहे असं तो व्यक्ती अक्षरशः कॅमेरा घेऊन बोलू लागला आणि सोशल मीडियावरती काही व्हिडिओज तो बनवू लागला आणि त्यानंतर मग ते व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले होते। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करताच तो वणव्यासारखा पसरला। लाखो लोकांनी तो पाहिला आणि कमेंटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला। विठ्ठल मंदिरात नको तो लोकांच्या हृदयात काळजात असायला हवा, मदतीत असायला हवा, अशाच वेगवेगळ्या प्रतिक्रिया मग येऊ लागल्या होत्या। जेव्हा हे प्रकरण प्रशासनाच्या अंगलट येणार असे वाटले तेव्हा कुठे आरोग्य विभागाला जाग आली आणि 2 दिवसानंतर त्या जखमी माणसाला उचलून रुग्णालयात नेण्यात आले। एका वारकऱ्याच्या एका व्हिडिओमुळे अशा प्रकारचा तिथं बदल घडून आला। मग ते पहा, एका वारकऱ्याच्या एका व्हिडिओमुळे एका माणसाचा जीव वाचला, पण त्या प्रक्रियेत एका भक्ताची देवाबद्दलची ओढ मात्र कायमची संपली। विचार करण्यासारखी गोष्ट आहे। ही केवळ घटना पंढरपुरती मर्यादित नाही, ही आपल्या संपूर्ण समाजाची मानसिकता दर्शवते। आपण मंदिरात जाऊन तासनतास रांगेत उभे राहतो, पण रस्त्यावर अपघात झालेल्या माणसाला मदत करायला घाबरतो। आपण देवाच्या नावाने लाखो रुपये दान करतो, पण भुकेलेल्या अन्नाचा घास द्यायला खचतो। संतांनी नेहमीच सांगितले आहे की जे काही रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तिथेच जाणावा। परंतु आज आपण संतांचे हे विचार विसरलो आहोत। हे केवळ कर्मकांडालाच भक्ती समजू लागलो आहोत। पंढरपूरच्या त्या वारकऱ्याने विचारलेला प्रश्न आजही हवेत तरंगत आहे, देव मंदिरात आहे की संकटात सापडलेल्या माणसात? ही घटना आपल्याला शिकवते की खरी वारी ही पायाने चालण्यात नाही तर माणुसकीच्या वाटेने चालण्यात आहे। जोपर्यंत आपण माणसातील देव ओळखायला शिकत नाही तोपर्यंत पंढरीची वारी ही केवळ एक सहलच राहील। मग त्या प्रकारचं दृश्य त्या व्यक्तीला दिसलं की अक्षरशः रुग्णवाहिकेजवळच तो व्यक्ती तरफडत आहे। रुग्णवाहिका वेगळ्याच कारणाने तिथे उभी होती आणि तो व्यक्ती जो होता तो वेगळ्याच त्याच्या संकटात सापडल्यासारखं तो ओरडत होता आणि त्यानंतर तिथे त्याला सुद्धा कोणी मदतसुद्धा करत नव्हतं। ते दृश्य म्हणजे असं होतं की जवळच रुग्णवाहिका आहे जे आजारी व्यक्तींना मदत करते, परंतु त्या व्यक्तीला कोणीही मदत करत नव्हतं, जो तो आपापल्या मार्गातच व्यस्त होता। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।